मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर ही तयारी सुरू आहे 6 दिवसाच्या प्रवासाची। तर आपली गाडी तयार आहे व सामान आतमध्ये भरलेले आहे गाडीमध्ये। आपला हा प्रवास 5 राज्यातून होणार आहे। महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड तसेच ओडिसा। एकूण हा प्रवास 2000 किलोमीटरचा आहे। आपण वर्ध्यावरून विजयवाडा, विशाखापट्टणम, अराकू व्हॅली मार्गे वापस वर्ध्याला येणार आहोत। तर प्रवास सुरू करूया। सकाळी सकाळी आम्ही आमचा प्रवास सुरू केला होता, त्यामुळे समोर आपल्याला सूर्योदय दिसत आहे। सुंदर असा देखावा। समोर आहे वर्ध्यातील बजाज चौक। वर्ध्यावरून आपला प्रवास होणार आहे आदिलाबाद, करीमनगर, जनगाव। तिथून आपण जाणार आहोत विजयवाडाला। हा जवळपास 725 किलोमीटरचा प्रवास आहे। हे आहेत आमचे आजच्या ट्रिपचे सदस्य। आता आपण पोहोचलो आहोत हिंगणघाट जवळ। येथून आपण उजवीकडे हैदराबादकडे जाणार आहोत। आता आपण आहोत काश्मीर ते कन्याकुमारी सुपर हायवेवर। इथून आपण जाणार आहोत आदिलाबादपर्यंत। सुंदर असा रस्ता, याच्यावर दिसणारे सुंदर असे दृश्य आपण आता पाहत आहात। नागपूर ते हैदराबादपर्यंत आपल्याला बरेचसे टोल नाके दिसतात। यावर आपल्याला जवळपास 600 रुपयाचा टोल लागतो। आता आपण पोहोचलो आहोत पांढरकवडा येथे। रस्त्याच्या उजव्या बाजूला आपण बघू शकता श्री जगदंबा संस्थान केळापूर। आता आपण पोहोचलो आहोत आदिलाबाद येथे। या रस्त्यावर आपल्याला छोटासा घाट सुद्धा लागतो, त्यामुळे झालेले ट्रॅफिक जाम बघू शकता आपण। इथून आपल्याला थोडे पुढे जाऊन हा हायवे सोडून करीमनगरकडे जायचे आहे। वाटेमध्ये थांबून आम्ही थोडासा नाश्ता केला, उपमा व इडली।
या रस्त्याने जाताना आपल्याला कावल व्याघ्र प्रकल्प पाहावयास मिळतो। त्याचे आता सुंदर असे दृश्य आता आपण बघत आहात। समोर आपण बघू शकता निसर्गाचा सुंदर असा देखावा। हा आहे गोदावरी नदीवरील पूल। आता आपण बघत आहात सुंदर असा डोंगर। जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास करून थोडी आम्ही विश्रांती घेतली। त्यानंतर आपला पुढचा प्रवास पुन्हा सुरू केला। तर आमची गाडी आता आपण बघत आहात। वाटेमध्ये जाता जाता आपल्याला ताडगोळे पाहावयास मिळाले, तर आम्ही सुद्धा तिथून ताडगोळे घेतले। ही काढण्याची विशेष अशी पद्धती आहे, ती आता आपण बघत आहात। आमचे छोटे उस्ताद ताडगोळा घेऊन पुढे आल्यावर कोवा बनचा आम्हाला स्टॉल दिसला, तर आम्ही सुद्धा इथून कोवा बन घेतला। त्याची टेस्ट केली, खूपच छान टेस्ट होती। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत करीमनगर येथे। तर करीमनगर शहराचं आता आपण दृश्य बघत आहात। करीमनगर शहरात एका चौकात केलेली कलाकृती आपण आता बघत आहात। सुंदर अशी कलाकृती। आता आपण चाललो आहोत मनेर डॅमच्या बाजूनी। येथे केलेली सजावट आता आपण बघितली। हे आहेत धरणाचे गेट। इथून पुढे आपल्याला अशा प्रकारचे सुंदर असे नक्षीकाम असलेले मंदिरे दिसणार आहेत। तेथे बाळगोपाळ आंब्याचा आनंद घेताना या प्रदेशामध्ये आपल्याला असे ताड वृक्ष पाहावयास मिळतील। त्याचेच फळ आपण थोड्या वेळापूर्वी बघितले होते।
वाटेत असलेले मंदिर आपण आता बघत आहात, तसेच चर्च बघत आहात। जनगावच्या पूर्वी आपल्याला असा सोलर प्लांट पाहायला मिळतो। आता आपण पोहोचलो आहोत जनगावमध्ये। येथे ऑटो रिक्षामध्ये प्रवास करणारे प्रवासी। जनगाव येथील हॉटेल राघवेंद्र मध्ये आम्ही दुपारचे जेवण केले, ते आता आपण बघू शकता। व्हेज मंचुरियन, फ्राईड राईस। येथील जेवणाची टेस्ट खूपच सुंदर होती। जेवणानंतर आमच्या मॅडमनी लस्सीचा आस्वाद घेतला। समोर आपण बघत आहात सुंदर असे निसर्ग सौंदर्य। आता आपण पोहोचलो आहोत सूर्यपेठ या गावात। सुंदर असे दृश्य उड्डाण पुलावरून घेतलेले आता आपण बघत आहात। जवळपास 600 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला पाऊस लागला। अशा वातावरणात आम्ही कॉफी पिण्यासाठी ब्रेक घेतला, तर आमच्या मॅडम कॉफीचा आस्वाद घेताना त्यानंतर पुढचा प्रवास आम्ही सुरू केला। वाटेमध्ये दिसलेला सुंदर असा डोंगर, ज्यावर वृक्षारोपण केलेले असावे। सायंकाळचा सूर्यास्ताचा देखावा आपण आता बघत आहात। वाटेमध्ये सुंदर अशी हनुमानाची भव्य मूर्ती। जवळपास 10 तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचलो आहोत विजयवाडामध्ये। तर मित्रांनो, हे आहे आमचे आजचे हॉटेल कोसला। आम्ही आमची गाडी गेटच्या एकदम समोरच उभी केली होती। तर ही आहे आमची रूम। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये। या ब्लॉगचे जवळपास 6 ते 7 भाग होतील, ते पाहायला
विसरू नका. धन्यवाद. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.